रामराम मंडळी. तर आज आम्ही गेलो होतो आळंदीला. आळंदीला निघण्यापूर्वी मळाईदेवी आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आम्ही आळंदीला निघालो. आळंदीला पोचता पोचता पहाटेचे 3 वाजले. आळंदीला पोचता क्षणी इंद्रायणी तटी गेलो. इंद्रायणीला नमस्कार केला. पहाटे आळंदी किती शांत आणि स्थिर दिसते. मन अगदी प्रसन्न होऊन गेले. इंद्रायणीला नमस्कार केला आणि आम्ही निघालो दर्शनासाठी मंदिराकडे. गिर अंधार, पहाटेचा गार वारा मन उत्सुकतेनं उलगडत होतं. कारण गावाकडून मी फक्त आमच्या भजनी मंडळाच्या बायकांसोबत माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आली होती आणि खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. अगदी भक्तिमय वातावरण होतं. मंदिरात प्रवेश करताच हे जे एवढी झगमगाट पाहायला भेटली आणि खूप खूप असं भक्तिमय मन झालं. कधी मी गाभाऱ्यात जाते आणि माऊलींचं दर्शन घेते असं झालं होतं मला. पहाटेच्या 3:30 वाजता आम्ही दर्शनासाठी बारीला उभं राहिलो. समाधी सोहळ्यानिमित्त बरेच भक्त आळंदीत माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आले होते. पहाटेसुद्धा बरीच गर्दी होती. पहाटे 4 वाजता आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या आवारात असलेल्या सर्व वास्तू आणि वनस्पतींचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. पुन्हा एकदा फ्रेश होऊन सकाळी बाजारात खरेदीसाठी आलो. खरेदी वगैरे केली. खरेदी करून आम्ही पुन्हा इंद्रायणी तटी गेलो. आळंदीला डोळे भरून पाहिलं. त्यानंतर माऊलीचा निरोप घेऊन आम्ही निघालो देहूला. काही वेळातच आम्ही पोचलो देहूला. देहूला गेल्यानंतर आम्ही संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठीच त्यांच्या संस्थानाकडे गेलो. तिथेही बरीच गर्दी होती. वारकरी महाराजांची पालखी घेऊन आळंदीकडे प्रस्थान करणार होते. तोच पालखी सोहळा पाहून झाल्यानंतर आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आवरणातल्या बाजारात फिरलो वगैरे. मंदिराच्या आवरणात बरीच छोटी मंदिरं आहेत. जशी की नवसा गणपती, देहूचा चिंतामणी, दक्षिणमुखी हनुमान अशी बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत. त्या छोट्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शनं वगैरे घेतली. दर्शन घेऊन आम्ही इंद्रायणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर पाहण्यासाठी गेलो. फोटो व्हिडिओज काढण्यात काही अलाउड नव्हतं, म्हणून काही मी जास्त व्हिडिओज वगैरे काढलेले नाहीत. खूप सुंदर वास्तू आहे. वास्तूच्या भिंतीवर तुकोबारायांची अभंग गाथा रेखाटलेली आहे. हा मंदिर हे धनिकाचे दानतीर्थ, जनतेचे सांस्कृतिक केंद्र, केळकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. कला श्रेयप्राप्तीचा मार्गदीप आहे. विश्ववंद संत हृदयसम्राट जगद्गुरू तुकोबाराय यांचं हे गाथा मंदिर खूप सुंदर आहे. जेव्हा केव्हाही देहू गावाला याल तेव्हा नक्की भेट द्या. खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावी. संध्याकाळचे 6 वाजले. तर असा होता आजचा माझा दिवस फुलफिल.